आज दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 12 मधील अधिकृत तरुण तडफदार उमेदवार प्रभाग 12 चे श्रीमती लक्ष्मीताई निलेश देवडे व ॲड. किरण सिद्धार्थ जाधव असे दोन उमेदवार असून त्यांचा प्रभागामध्ये जोरदार प्रचार चालू आहे. तसेच उमेदवारांना प्रभागातील जनतेचा प्रतिसाद आणि आशीर्वाद देखील मिळत आहे. निलेश गुलाब देवडे, महासचिव, उल्हासनगर पश्चिम, वंचित बहुजन आघाडी. एक प्रभाग क्रमांक 12 अनुसूचित जाती महिला आणि दुसरा सर्वसाधारण मधून लक्ष्मीताई निलेश देवडे या आमच्या उमेदवार आहेत आणि मध्ये किरणदादा जाधव हे आमचे उमेदवार आहेत. आणि या प्रभागामध्ये जे आम्ही काम करतो आहे, जे बाळासाहेबांचा आम्ही हात मजबूत करतो आहे, इकडली जी ताकद आहे ती आम्ही वंचित बहुजनच्या माध्यमातून एकदम पूर्णपणे लावत आहोत. आणि आमची जी लढाई आहे इकडलं भारतीय जनता पार्टी यांच्याशी आमची थेट लढाई आहे. आणि आम्हाला एक संदेश द्यायचा आहे लोकांना की हा जो आपला जो पॅनल आहे हा बहुजनांचा पॅनल आहे. आणि या बहुजनांच्या पॅनलमध्ये बीजेपीचेच उमेदवार आहेत, शिंदे गटाचेच उमेदवार आहेत आणि अजित पवार गटाचे उमेदवार आहेत, जे की यांची महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आहे. तर हे सर्व एकाच माळ्याच्या मध्ये आहेत. म्हणून सर्वांनी यांच्यावर लक्ष न देता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आपण लक्ष द्यावं आणि त्यांना येणाऱ्या 15 जानेवारी रोजी त्यांना गॅस सिलेंडर या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रश्न असेल की शौचालय हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शौचालयामध्ये दुर्गंधी आहे, आरोग्य नाही तिकडे, म्हणजे एकदम सुखसुविधा नाही आहे, पाणी काय गळतं तिकडले, शौचालयाचे भांडे काय खराब आहेत. त्याच्यानंतर इकडे जो पाणी पुरवठा आहे तो पाणी पुरवठा काही भागामध्ये पुरवठा पूर्णपणे होत नाही आणि काही गल्ल्यांमध्ये अंधार आहेत, ते लाईट नाही इकडे. आणि इकडं जे तरुण पिढी आहे त्यांना रोजगार नाही आहे. तरुण पिढींना रोजगार नसल्यामुळे ते नशाच्या आहारी जात आहेत. या तरुणांसाठी आम्ही एक नवीन रोजगार त्यांच्या शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी आम्ही नवीन कार्यक्रम चालू ठेवणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा, वंचित बहुजन आघाडीचा. युगांधर महाराष्ट्र न्यूज, संजय वागोदे, उल्हासनगर.